नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण प्रिन्स कट ब्लाऊज शिवणारे बोटनिक एकदम सुंदर असा ब्लाऊज मी तुम्हाला आता हा शिवून दाखवणार आहे. पूर्ण याची कटिंग पण दाखवलेली आणि पूर्ण ब्लाऊज मी टिचिंग करून पण दाखवलेला आहे. तुम्ही हा ब्लाऊज नक्की पूर्ण बघा, एकदम व्यवस्थित मी सांगितलेला आहे. हे पहा परफेक्ट. आपण आता इथं पूर्ण ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि मी अस्तर घेतलेलं आहे. आता ह्या ब्लाऊज म्हणजे हा ब्लाऊजला मी 1.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे. हे पहा, मी आता याची उंची घेतलेली आहे 16.5. 16.5ची उंची आहे आणि हा बोटनिक ब्लाऊज आहे आणि वरच्या साईडनं घेतलेलं आहे मी 8 इंच. हे पहा, आता वरच्या साईडनं घेतलेले 8 इंच. आपण हा पाठीमागचा भाग कट करू राहिलो. आपण आता मोंडा घेणार आहे 8.5चा. आपण वरच्या साईडनं पण 8.5च घेतलं होतं आणि मोंडासुद्धा मी 8.5च घेतलेला आहे. असं चॉकनं आता मी उघळून घेणार आहे. परफेक्ट आता मी इथं उघळून घेतलेले आणि आता आपण हे पहा, ह्या साईडनं मी तुम्हाला आता ह्या ब्लाऊजची फिटिंग आहे 11ची फिटिंग घेतलेली मी. हे पहा, एकदम व्यवस्थित 11ची फिटिंग आणि एक्स्ट्रा मी याच्यामध्ये 1.5 इंच घेतलेलं आहे. तुम्हाला शिल्लक घ्यायचं तर घेऊ शकतात, पण 1.5 इंच घेतलेलं आहे मी. आणि आपली 16.5ची उंची आहे आणि 11ची फिटिंग आणि व्यवस्थित मी 1.5 इंच एक्स्ट्रा इथं घेतलेले. तुम्हाला पूर्ण डबल एकदा मी मोजून दाखवलेले. आता आपण इथं चौकनी करून घेतलेला आहे आणि मोंड्याचा आपला जसा आकार असतो का तो आकार देऊन घेणार आहे. एकदम चॉकना मी आता इथं उघळून घेतलेलं आहे परफेक्ट. हे पहा, आता मी पूर्ण असा आपण नेहमी कसं मोंड्याला आकार देत असतो सेम तसाच आकार द्यायचा आहे. हे पहा, परफेक्ट मी इथं आकार देऊन घेतलेला आहे. इथं मोंड्याला आपण आता आकार देऊन घेतलेला आहे. आपण आता हे पहा, उरलेलं कापड मी खालच्या साईडनं आपण कट करून घेणार आहे, कारण ते जादा झालं. हे पहा, परफेक्ट आपण आता इथं जेवढं आपल्याला पाहिजे होतं तेवढं मी घेतलेलं आहे. आता आपलं पाठीमागचं माप टाकून झालेलं आहे. आता आपण समोरच्या साईडचं माप टाकून घेणार आहे. हे पहा, परफेक्ट मी आता पाठीमागचा भाग घेतलेला आहे. आपल्याला पाठीमागचाच भाग घ्यायचा आहे आणि समोरच्या याच्यावर मांडायचा आहे. आता हे समोर आपल्याला जेवढं कापड लागतो तर अस्तरचं मी तेवढं पूर्ण कट करून घेतलेलं आहे. हे पहा, आता मी याच्यावर आता मांडून घेणार आहे. परफेक्ट मी आता पाठीमागचाच भाग समोरचा काढण्यासाठी त्याच्यावर मांडून घेतलेला आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित मी असं मांडून घेतलेलं आहे. इथं मी तुम्हाला आता हे माप पूर्ण असं समोरच्या साईडनं आपण माप लक्षात ठेवायचं कसं काढतो का. हे पहा, आता मी पाठीमागचा भाग पूर्ण मांडून घेतलेला आहे आणि आपण पाठीमागचा समोरचा भाग मी एक्स्ट्रा 1 इंच घेतलेला आहे. हे पहा, समोरचा भाग मी एक्स्ट्रा 1 इंच घेतलेलं आहे इथं. हे लक्षात ठेवायचं. आणि आपण आता फिटिंग करीत असतो का त्या साईडनं सुद्धा मी 1.5 इंच घेतलेलं आहे. हे पहा, परफेक्ट मी असं 1.5 इंच घेतलेलं आहे, कारण हा ब्लाऊज म्हणजे खूप जादा फिटिंग आहे त्याच्यामुळं शिल्लक घ्यायचं बोटनिक ब्लाऊजला थोडं. आणि आता मी एकावर एक मुंडे मांडून घेतलेली. आपल्याला मुंडेसुद्धा दोही सेमच कट करायचे, पाठीमागचा बी आणि समोरचा बी. हे पहा, परफेक्ट मी असे दोही पण मुंडे कट करून घेतलेले. मुंडे पूर्ण आपली कटिंग करून झालेली. हे पहा, मी आता पाठीमागचा भाग आता काढून ठेवलेला आहे. आपल्याला आता समोरच्या साईडचं माप टाकायचं आहे. आता हे पहा, मी याच्यात प्रिन्स कटसुद्धा काढणार आहे. आता आपल्याला शोल्डर सोडायचे 3.5. आपण आता शोल्डर सोडणार आहे 3.5 शोल्डर सोडलेले आणि उरलेलं आपण जेवढं आहे तेवढं आता आपण इथं समोरच्या गळ्याला घेणार आहे. समोरून घेतलेलं आहे मी 6 इंच. समोरचं घेतलं 6 इंच आणि असं उभं घेतलेलं आहे मी 7 इंचाचा. हे पहा, उभं घेतलं 7 इंच आणि एकूण घेतलेले 6 इंच. हे पहा, एकदम व्यवस्थित आपण आता इथं घेतलेले 6 इंच आणि एकूण घेतलेले 7 इंच. एकदम व्यवस्थित मी तुम्हाला हे माप टाकून दाखवलेलं आहे. आणि आपण आता इथं सगळ्या चॉकना खुणा करून घेतलेल्या आहे आणि याचा मी आता असा चौकनी करून घेणार आहे. पहा, एकदम सुंदर असा चौकनी करून घेणार आहे. आपल्याला समोरच्या साईडनं डिझाईनचं गळ्याचं माप टाकायचं आहे, त्याच्यामुळं थोडं डिझाईनच्या गळ्याला जादाच घ्यायला लागतं. आता मी अर्धा इंच थोडं आतमध्ये आलेले, जवळजवळ 1 इंच धरा, अर्धा इंच असं यायचं. हे पहा, एकदम व्यवस्थित मी इथं आलेली आहे आणि आपण आता असा आकार देऊन घेतलेला आहे. बघा, समोरच्या गळ्याला आणि आपण चौकोनी केला होता ना, खालच्या साईडनं मी थोडं अर्धा इंच खाली घेतलेलं आहे, कारण डिझाईनच्या गळ्याला आकार पण सुद्धा व्यवस्थित आला पाहिजे. छोटा आकार छान दिसत नाही. हे पहा, परफेक्ट आकार पण देता येत नाही. मोठा आकार असला तरच डिझाईनच्या गळ्याला आकार देता येतो.
हे पहा एकदम सुंदर मी आता याला समोरून असा आकार देऊन घेतलेला आहे. परफेक्ट आपण वरच्या गळ्याचं माप टाकून झालेलं आहे. आपण आता प्रिन्स कटचं माप टाकणार आहे. आता मी खालच्या साईडनं घेतलेले 5.5, कारण हा ब्लाऊज मोठा आहे त्याच्यामुळं प्रिन्स कटसुद्धा आपल्याला मोठंच घ्यायचं आहे. हे पहा आडवं घेतलेलं आहे मी आता इथं 5.5 आणि टक्ससुद्धा आपण 5चा घेणार. हे लक्षात ठेवायचं, कारण आपलं नेहमीचं माप कमी असतं, हे माप जादा आहे. आता आपण इथं बी टक्स घेतलेला आहे 5चा. हे पहा एकदम व्यवस्थित मी इथं 5चा टक्स घेतलेला आहे. पूर्ण खोन करून मी घेतलेली. आता ह्या साईडला सुद्धा मी टक्स 2 इंच घेणार आहे. लक्षात ठेवायचं इथं आपण 2 इंच घेतलेले. माप एकदम व्यवस्थित लक्षात ठेवले ना, परफेक्ट ब्लाऊज बसतो हा. आता आपण मोंड्याच्या साईडनं मोजून घेणार आहे परफेक्ट. आता मी वरच्या साईडनं घेतलेले 1 खूण केलेली 5.5वर आणि 1 खूण केलेली 6वर. हे लक्षात ठेवायचं. थोड्या थोड्या आपण ह्या चुका करायच्या नाही, कारण लक्षात ठेवायचं. हे पहा एकदम व्यवस्थित मी 5.5ला इथं पूर्ण मिळून घेतलं. बघा कटोरीचा आकार एकदम परफेक्ट येऊन गेलेला आहे. आता इथं आपण कटोरीचा आकार देऊन घेतलेला आहे. आता इथं 1 खूण केलेली मी 1.5 इंचावर आणि 6वर तिथंसुद्धा मिळून घ्यायची. हे लक्षात ठेवायचं. आपण हे केलं नाही ना, ब्लाऊज मग समोरच्या साईडनं झोळं येतात, म्हणजे असं आड्या आड्या पडतात ना, त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं आपण. आता मी खालच्या साईडनं 5 इंचाचा इथं टक्स घेतला होता आणि आपला इकडचं 2 इंच आणि इथं आपल्याच हाताना सुंदर असा आकार, थोडं इथं टक्सचा आकार देऊन घ्यायचा. आहे पहा परफेक्ट आपण म्हणजे नेहमी प्रिन्स कट करत असलो ना, आपल्याला आकार येऊन जातो हाताला. हे पहा परफेक्ट मी इथं आकार देऊन झालेले. बघा एकदम सुंदर आपलं इथं पूर्ण मी असं प्रिन्स कटचं माप टाकून घेतलेलं आहे. आता हे पूर्ण आपलं माप टाकून झालेलं आहे समोरच्या साईडनं. आपण आता पाठीमागच्या सुद्धा गळ्याचं माप टाकून घेणार आहे. मी आता हा समोरचा गळा म्हणजे भाग असा उचलून ठेवलेला आहे. आता आपण पाठीमागच्या गळ्याचं माप टाकून घेणार आहे. हे पहा आता समोरच्या साईडनं मी घेतलेले 5 इंच. हे लक्षात ठेवायचं. आपलं पाठीमागचं माप वेगळं आहे आणि समोरचं माप वेगळं आहे आणि खालच्या साईडनं घेतलेले 5.5. हे लक्षात ठेवायचं, कारण वेगवेगळे माप आहे. आता मी इथं चौकोनी एक करून घेतलेला आहे. एकदम व्यवस्थित मी इथंसुद्धा चौकोनी करून घेतलेला आहे. आपल्याला आता पाठीमागच्या गळ्याचं डिझाईनच्या गळ्याचं माप म्हणजे डिझाईनच्या गळ्याचं व्यवस्थित माप टाकायचं आहे. आपल्याला हा समज मोदक गळा म्हटलं तरी जमन, थोडासा आकार जरा गोल वेगळा आहे. आणि हे पहा मी आडवं घेतलेले 4 इंच, आडवं घेतलं 4 इंच आणि याचा एकदम असा मध्ये मी काढून घेतलेले. खालच्या साईडनं मी 3 इंच असं म्हणजे खाली सोडलेले आणि एकदम परफेक्ट आपण आता इथं आकार देऊन घेतलेलं आहे. हे पहा आता उभं घेतलेलं आहे मी एकदम व्यवस्थित 6.5 आपण असं उभं घ्यायचं. हे पहा एकदम व्यवस्थित मी इथं 6.5 घेतलेलं आहे आणि असं आपण आता इथं क्रॉस अशी एक रेष ओढून घेणार आहे परफेक्ट. हे पहा एकदम व्यवस्थित मी रेष ओढून घेतलेली. आता इथं मी याला आकार देणार आहे गोल. आपल्याला हाताना बी आकार देता येतो, पण येणी कसं छान आकार येतो, त्याच्यामुळं मी हा येणीचा आकार देऊन घेणार आहे परफेक्ट. हे पहा आता सुंदर असा गोल आकार आपल्या हाताना असं थोडं देऊन घ्यायचा परफेक्ट. आता इथं मी आकार देऊन घेणार आहे. थोडा वेळ लागतो इथं, कारण मग आपल्याला कारण हे खालचा भागचं म्हणजे थोडं मोठं आहे ना, त्याच्यामुळं. आता एकदम आपण डबल एकदा आपल्या हाताना एकदम व्यवस्थित कुठं कमी जादा झालं ना, आपल्या हाताना असा गोल आकार देऊन घ्यायचा. हे पहा मी किती वेळ केलेलं आहे, कारण परफेक्ट आकार आला ना एकदम छान ब्लाऊज दिसतो. बघा एकदम सुंदर मी पूर्ण असा आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण पाठीमागच्या साईडनं सुद्धा आकार देऊन घ्यायचा आणि गोल आकार येतो मग याला. एकदम व्यवस्थित मी इथं आकार देऊन घेणार आहे. परफेक्ट आपलं आता इथं गळाचं माप हे कसं खालचं थोडं मला गोल वाटत नव्हतं, त्याच्यामुळं मी डबल एकदा करून घेतलं. तसा आकार बी आपला व्यवस्थित आला पाहिजे. वेळ का लागाना ब्लाऊजला, पण ब्लाऊज असा परफेक्ट आला पाहिजे. आता आपण वरच्या साईडनं आपला गोल नेहमीचा आकार देत असतो, सेम तसा आकार द्यायचा आहे. पहा एकदम व्यवस्थित मी वरचासुद्धा गोल आकार देऊन घेतलेलं आहे. परफेक्ट आपले आता दोही पण मी इथं माप टाकून घेतलेले. बघा पाठीमागचं बी माप टाकून झालेलं आहे आपलं आणि समोरचं सुद्धा मी माप टाकून घेतलेलं आहे. आता मी हा समोरचा भाग मी काढून ठेवलेला आहे आणि पाठीमागचा सुद्धा इकडं ठेवलेला आहे, कारण आपल्याला लक्षात ठेवायची माप. आता मी पूर्ण आता हे कट करून घेणार आहे.
आपण समोरचा गळा नंतर कट करणार आहे. आधी आता प्रिन्स कट आपण कट करून घ्यायचं आहे. परफेक्ट मी प्रिन्स कट केलेले आणि वरच्या साईडनं आपण ते अर्धा इंच सोडलं होतं का, ते सुद्धा मी कटिंग करून घेतलेले. हे कटिंगच म्हणजे करून घ्यायचं, ते ठेवायचं नाही. हे परफेक्ट कटोरीला बघा किती छान असा आकार येऊन गेलेला आहे. आणि हा पाठीमागचा भाग आहे. पाठीमागचा भाग आपण नंतर कट करून घेणार आहे. आणि इथं मी आता पूर्ण ब्लाऊज पीसवर हे कटिंग करून याची घेणार आहे, कारण मी ती दाखवलेली मशनीवर जादा म्हणजे मोठं नसतं टेबल, त्याच्यामुळं मी दाखवलेलं नाही. पूर्ण मी आता याची कटिंग करून घेतलेली आहे. परफेक्ट माझी ही पूर्ण मी ब्लाऊज पीसवर पूर्ण आपली कटिंग आता झालेली. मी तुम्हाला आता हा पूर्ण ब्लाऊज असा शिवून दाखवणार आहे. आता मी इथं समोरचा भाग घेतलेला आहे. हे परफेक्ट लक्षात ठेवायचं. हे आता समोरचा भाग आपण घेतलेला आहे. जवळजवळ आपण समोरचा भाग समज 5-5.5 असा घेतलेला आहे. 5 घेतलेला आहे. आणि आता इथं 1.5 इंच आपल्याला आहे इथं एक खूण करायची. आपल्याला समोरचा गळा कमी करायचा आहे, कारण एवढा गळा समोर लागत नाही. हे आता समोरचा गळा आपण कमी करणार आहे. इथं थोडं मी एक शिलाई मारून घेतली. आता आपण याच्यावरून सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची. हे परफेक्ट असं शिलाई आता आपण इथं मारून घेतली. एक दाब शिलाई वरती मारून घ्यायची, कारण मग आड्या पडत नाही. इथं दाब शिलाईसुद्धा मी मारून घेतलेली आहे. आता आपण एकावर एक व्यवस्थित असं मांडून घ्यायचं. परफेक्ट असं मांडून घ्यायचं. कुठंच असं कमी जादा झालं नाही पाहिजे. हे आता परफेक्ट. आणि मी इकडल्या साईडलासुद्धा असा गळा उमटून घेतलेला आहे. परफेक्ट मी असा आकार देऊन घ्यायचा. एकदम छान आता आपले दुई आकारसुद्धा देऊन झालेले आहे. आता इथं मी कॅनव्हास घेतलेले, त्याचं मापसुद्धा टाकून घेतलेलं आहे परफेक्ट. आता आपण हे मेन ब्लाऊज पीस घेतलेला आहे. हे एकदम व्यवस्थित मी जोडून घेणार आहे. परफेक्ट आपण आता हा जोडून घ्यायचा आणि एकावर एक पूर्ण असं मांडून घेतलेलं आहे. मी कॅनव्हाससुद्धा त्याच्याखाली मांडून घेतलेलं आहे. एकदम व्यवस्थित आपण हे पूर्ण बघून घ्यायचं, खालीवर बिलकुल होऊन द्यायचं नाही. परफेक्ट आता मी इथं मांडून घेतलेले. आपण आता हे कट करून घ्यायचं. हे एकदम व्यवस्थित मी याची पूर्ण कटिंग करून घ्यायची. मी ब्लाऊज पीस, अस्तर, कॅनव्हास तीही पण मांडलेले आणि नंतर सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. आता कॅनव्हास थोडं उरलेलं मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. कॅनव्हाससुद्धा आपलं कटिंग झालेलं आहे. आता त्याच्यावरून मी खाली मेन ब्लाऊज पीस मांडलेला आहे, त्याच्यानंतर मग वरती अस्तर आणि मग कॅनव्हास मांडलेलं आहे. आधी मी अस्तरला कॅनव्हास जोडून घेणार आहे, कारण ब्लाऊज पीसावर कॅनव्हास सरकतं. ते आपल्याला इस्त्रीसुद्धा करायची गरज पडत नाही. मी आधी अस्तरला जोडून घेतलेलं आहे. आता ब्लाऊज पीसालासुद्धा जोडून घेणार आहे. परफेक्ट आपण आता पूर्ण असं जोडून घेतलेलं आहे. कात्रीनं कट केलेलं आहे. याला आपण आता पलटी मारून घेणार आहे. याच्यावरून दाब शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. एकदम व्यवस्थित हातानं आपल्या हे करीत राहायचं, कारण मग आड्या पडत नाही. एकदम व्यवस्थित मी पूर्ण असं याला दाब शिलाई देऊन घेतलेली. हे परफेक्ट आपली दाब शिलाई झालेली. आणि मी आता हे कॅनव्हास कट करून घेणार आहे, कारण हा ब्लाऊज पीस खूप म्हणजे असं पातळ आहे, त्याच्यामुळं पूर्ण आपण कॅनव्हास कट करून घेणार आहे. कारण ते कॅनव्हास दिसतं. आपला ब्लाऊज पीस जाड असलं ना, तुम्ही नाही कॅनव्हास कट केलं तरी जमतं, त्याच्यात ठेवून द्यायचं. पण कारण हे ब्लाऊज पीस खूप कॉटनचं आहे, ते दिसलं असतं ते चांगलं नसतं वाटलं. त्याच्यामुळे मी पूर्ण अशी कटिंग आता याची करून घेतलेली आहे. आणि आपण आता याला सगळीकडून अशी शिलाई मी मारून घेतलेली. मी कटोरीसुद्धा अस्तरला जोडून घेतलेली आणि आपण खालच्या साईडनं कटोरी जोडी देणार आहे. हे परफेक्ट मी कटोरी आता जोडून घेणार आहे. कुठंच कमी जादा होत नाही. फक्त हे अर्धा इंच इथं उरतं. आपण कटोरी जोडत असलं का त्या भागाला अर्धा इंच उरतं. ते वरच्या साईडनं उरलेलं आहे आणि हे आपण कट करून घेणार आहे. आता आपण काय करायचं, हे डबल एक आता शिलाई मारून घ्यायची कटोरीला. एकदम व्यवस्थित मी इथं कटोरीला डबल एकदा शिलाई मारून घेतलेली आहे. आणि आपलं आता जे कटोरी जोडीत असतो ना आपण, त्या भागाला अर्धा इंच तिथं उरलेलं आहे. त्याच्यामुळं अशी एक शिलाई मारून घ्यायची आणि उरलेलं आपण इथंसुद्धा कट करून घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं. आता आपण समोरच्या साईडनं 3.5 एक वरतून घेतलं आणि एक आपण इथं टक्स असं अर्धा इंच बघा. पण बघा किती सुंदर आलेला आहे. एकदम परफेक्ट ब्लाऊज हा बसून जातो. आपण आता उरलेलंसुद्धा मी पूर्ण असं कट करून घेतलेलं आहे. हे परफेक्ट आपला इथं पप येऊन गेलेला आहे. आता इथं मी समोरच्या साईडनं फुका लावण्यासाठी अशी पट्टी लावून घेणार. मी आता इथं अस्तर घेतलेलं आहे आणि थोडं इथं पट्टी आपली जोडून घेणार आहे. आता हे आता मी
मोजून घ्यायचं आपलं. आता समोरच्या साईडनं सुद्धा आपल्याला इथं 1 इंच सोडून द्यायचं, हे लक्षात ठेवायचं. हे पहा, मी समोरून सुद्धा वरच्या साईडनं 1 इंच खूण केलेली आणि आता मी बघा आता म्हणजे म्हणजे अशी पट्टी कशी लावते. समोरच्या साईडनं आपण 1 इंच घेतलेलं आहे ना, असं म्हणजे तिथंच सोडायचं, खाली नाही सोडायचं. हे पहा, बघा व्यवस्थित मी कशी पट्टी जोडून घेतलेली नाही पहा. आणि आपण आता इथं असं हे उरलेलं थोडंसं तिथं 1 इंच आपण कट करून घेणार आहे, कारण मग समोरचा गळा कमी होऊन जातो. आणि हे ब्लाऊज पूर्ण म्हणजे तुम्ही कटिंग आणि पूर्ण असं मी शिवते कसं ते पण बघा. हे पहा, आता मी आता याच्यावर अशी शिलाई मारून घेणार आहे. आपण कुठं कमी करायचं कुठं जादा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय म्हणजे आपल्याला लक्षात येत नसतं. हे पहा, पूर्ण मी आता इथं पट्टी अशी दुमतून घेणार आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित आहे मी पट्टी अशी दुमतून घेतलेली आहे पहा एकदम. आणि हा बोटनिक ब्लाऊज एकदम असा परफेक्ट बसतो. हे पहा, आता मी खालच्या साईडनं सुद्धा आपण पट्टी आता इथं लावून घेणार आहे. इथं थोडी पट्टी मला कमी पडलेली तीसुद्धा मी आता इथं जोडून घ्यायची, कारण हा खूप मोठा ब्लाऊजपेक्षा तुम्ही अस्तर याला नाही का म्हणजे 1.5 मीटरच घ्यायचं. अस्तर 1.5 मीटरच लागलं मला, पूर्ण अस्तर लागलं, थोडंसुद्धा उरलेलं नाही. अस्तर 1.5 मीटर घ्यायचं. प्रिन्स कटला समज अस्तर आपल्याला जादा लागतं. हे पहा, परफेक्ट आता मी इथं खालची पट्टीसुद्धा जोडून घेतलेली. आपण आता हे उलट्या साईडनं असं म्हणजे एक शिलाई मारून घ्यायची. तुम्ही खालच्या साईडनं म्हणजे तुरपाई पण करू शकता. तुरपाई केली ना एकदम असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतं. हे पहा, एकदम व्यवस्थित मी आता याला अशी शिलाई मारून घेतलेली. आणि आपण आता याच्यावरून सुद्धा म्हणजे अशी वरती मारून द्यायची. मी याला नंतर तुरपाई पूर्ण करून घेणार आहे. तुरपाई केली ना एकदम ब्लाऊज असा फिनिशिंगमध्ये दिसतो. हे पहा, परफेक्ट मी आता इथं देऊन घेतलेले आहे. आणि आपण आपला समोरचा भाग आता इथं तयार झालेला आहे. आता मी इथं पाठीमागचा भाग आता आपण समोरचा भाग पूर्ण तयार करून घेतलेला आहे. आता आपण पाठीमागचा भाग करणार आहे. खालच्या साईडनं मी घेतलेले कॅनव्हस एकदम व्यवस्थित आता इथं मांडून घेतलेले. हे बघा, परफेक्ट आपण कॅनव्हस मांडून घेतलं. आणि वरतून बघा मी वरतूनसुद्धा कॅनव्हस मांडलेले. पूर्ण असं आपल्याला कॅनव्हसच टाकायचं आहे. आपण कॅनव्हस टाकलं ना एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज दिसतो. फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येऊन जातो. आपण कॅनव्हस नाही टाकलं ना फिनिशिंगमध्ये बिलकुल ब्लाऊज दिसत नाही. हे पहा, थोडा वेळ लागतो पण कॅनव्हस टाकायचा, कारण खूप छान ब्लाऊजची फिनिशिंग ते येते. परफेक्ट मी आता इथं कॅनव्हस टाकून घेतलेलं आहे. आणि आपण आता याला असं कट करून घेणार आहे. आणि याच्यावर आता मी पूर्ण आता हे टोक आपण आहे ना वरते तिथून मी जोडून घेतलेलं आहे. हे पहा पूर्ण. आणि कॅनव्हस मी आधी अस्तरलाच जोडलेलं आहे. इस्तरीसुद्धा आपल्याला म्हणजे कॅनव्हस कसं इस्तरीनं चिटका लागतं तसं काही करायची गरज नाही. आपण आधी अस्तरला चिटकून घ्यायचं. हे पहा, परफेक्ट मी अस्तरला आधी शिलाई मारून घेतलेली. दोन्ही साईडना सुद्धा मी व्यवस्थित अस्तर एकदम व्यवस्थित परफेक्ट झाले एका एक मांडून बघायचं. आता इथं मेन मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि त्याच्यावर मांडून घ्यायचं. हे पहा, परफेक्ट मी आता इथं ब्लाऊज पीस घेतलेलं आहे. वरच्या साईडनं आपल्याला मोजून घ्यायचं. आपलं 10 इंचच आला पाहिजे गळा, कमी जादा गळा झाला नाही पाहिजे, कारण हे बोटनिक ब्लाऊज आहे. थोडासुद्धा कमी गळा झाला ना ब्लाऊज पाठीमागून पॅक होतं. आता हे पाठीमागच्या साईडनं सुद्धा तुम्ही नॉटसुद्धा लावू शकता, बटन लावायचे तर बटन पण लावू शकता. आणि ज्याची तब्येत कमी असली समज मग आपण पॅक करून घ्यायचं. आणि ज्याची तब्येत म्हणजे थोडी जादा असली ना असं बटन गिटनच लावायचं. हे पहा, परफेक्ट एकदम व्यवस्थित मी आता इथं कटिंग करून याची घेणार आहे. हे पहा, परफेक्ट हा आता पूर्ण कटिंग करून घ्यायची. हे पहा, पूर्ण मी अशी आता याची कटिंग करून घेणार आहे. आणि जर कॅनव्हससुद्धा आपण कट करून घ्यायचं. आता याला कात्रीनासुद्धा मी असं थोडं थोडं कट करून घेतलं. आता याची आपण पलटी देऊन घेणार आहे. परफेक्ट आपण पूर्ण याला अशी पलटी द्यायची. आणि टोकं एकदम व्यवस्थित काढायचे, एकदम हळू ना काढायचे, कारण आपल्याला हे पूर्ण टोकं आलेच पाहिजे. आता बघा मी इथं एक असं घेतलेलं आहे आणि बघा टोकं एकदम परफेक्ट आलेले. टोकं व्यवस्थित आलेने ना ब्लाऊज म्हणजे फिनिशिंग म्हणजे छान दिसत नाही. आकार बी येणं म्हणजे आपला आकार पण छान आला पाहिजे व्यवस्थित. आणि याच्यावरून मी पूर्ण अशी दाब शिलाई देऊन घेतलेली बघा. आणि आपण आता हे कॅनव्हस मी कट करून घेणार आहे, कारण ब्लाऊज पीस पतला आहे त्याच्यामुळे पूर्ण कॅनव्हस काढून घेतलं. उंची आपली परफेक्ट आहे का आधी मोजून घ्यायची, नंतरच पाठीमागचं मग व्यवस्थित पट्टी करून घ्यायची. उंची कवा आपण शिवताना कमी जादा पण होऊ शकते, त्याच्यामुळं उंची कवा पण आपली मोजून बघायची.
हे पहा परफेक्ट मी आता पूर्ण असं जोडून घेतलेलं आहे. आणि हे पहा 17 आलेलं आहे पाठीमागचं. एकदम व्यवस्थित आपलं आलंच पाहिजे. आता पाठीमागच्या साईडनं मी असं दुमतून घेतलेलं आहे. थोडं मी मेन ब्लाऊज पीसचं कापड ठेवलं होतं, तुम्ही पट्टी पण लावू शकता. मी याच्यातच थोडं दुमतून घेतलं आणि परफेक्ट हे करून घेतलेलं आहे. आता मी पाठीमागच्या साईडनं पूर्ण गळ्याला लेस लावून घेतलेली नाजूक. तुम्ही पायपिंग पण करू शकता. मी लेसच लावलेली, कारण कस्टमरला मला लेस लावायची सांगितली होती. आता इथं मी स्लीव्ज घेतलेले. ह्या स्लीव्ज आहे 12च्या, म्हणजे 12ची उंची आहे स्लीवची आणि फिटिंग आहे 6.5ची. खालच्या साईडनं मी घेतलेले 8.5. एकदम व्यवस्थित मी ही स्लीव्ज कट करून घेतलेली. आणि आता हा समोरचा भाग आहे बघा. एकदम व्यवस्थित मी समोरचा भाग बी बघा किती गळा कमी झालेला आहे. परफेक्ट माप घेतलं ना गळासुद्धा कमी होतो. आणि हे पहा सेम आलेले दोही पण समोरचे बघा. ह्या साईडनं मी घेतलेले जवळजवळ 4.5 आणि 1 इंच आपलं हुकाचं घेतलेले. आणि इकडल्या साईडनं सुद्धा मी 4.5च आलेले. सेम आलं पाहिजे. हुका आपण ज्या पट्टीला येतं ते एक्स्ट्रा फक्त 1 इंच घ्यायचं. पूर्ण आपले इथं माप आता एकदम व्यवस्थित मी तयार करून घेतलेले. आपण आता शोल्डर जोडून घेणार आहे. शोल्डर बघा एकदम व्यवस्थित मी आता इथं जोडून घेणार आहे. परफेक्ट आपला गळ्याचं तेवढं माप आहे. अर्धा इंच मध्ये टाकायचं आणि जोडून घ्यायचं. आता आपण याला एकदम डबल एक शिलाई मारून घ्यायची. शोल्डर एकदम रफ करून घ्यायचं समोरच्या साईडनं. हे पाहता ह्या साईडनं सुद्धा मी शोल्डर असे जोडून घेतलेली. दोही शोल्डरसुद्धा माझी जोडून झालेली. आता आपण एकावर एक असं व्यवस्थित मांडून घ्यायचं. पाठीमागचा भाग जादा कट करायचा नाही. हे माझं कापड मेन ब्लाऊज पिसाचं उरलेलं आहे, बिलकुल असं उरलेलं नाही आहे. ते पाहता इथं मी पूर्ण थोडं जादा पूर्ण व्यवस्थित माप घ्यायचं. खालच्या साईडनं पूर्ण माप मला 40 घ्यायचं आहे. हे पाहता परफेक्ट हे कापड माझं मेन ब्लाऊज पिसाचं आहे. मी मेन कट केलेलंच नाही, कारण थोडंसुद्धा उरत नाही. आपण पाठीमागचा भाग जादा कट करायचा नाही, एकदम व्यवस्थित थोडंच उरतं. हे पहा माझं बिलकुल उरलेलं नाही आहे. ते फक्त ब्लाऊज पिसाचं आहे, ते सुद्धा मी कट करून घेतलेलं आहे. आता इथं मी स्लीव्ज पूर्ण अशी जोडून घेणार आहे. हे पहा परफेक्ट आपण आता ही स्लीव्ज अशी जोडून घ्यायची. मी डबल एक अशी शिलाई मारून घेतलेली. आता याची शिलाई आपली मारून झालेली. आता आपण फिटिंग याची करून घेणार आहे. बघा आता 11.5ची बाही आलेली आहे. मी अर्धा इंच मध्ये टाकली आणि 11.5ची बाही. आणि फिटिंग बी बघा एकदम व्यवस्थित करायची. मी तुम्हाला म्हणजे व्यवस्थित फिटिंग दाखवलेली. आणि आपण बाईची फिटिंग करत असलो ना व्यवस्थित मोजून घ्यायचं. आडीसुद्धा पडली नाही पाहिजे. बघा आपली 6.5ची फिटिंग आहे आणि एक्स्ट्रा मी इथं 2 इंच घेतलेले. आता आपण याच्या आधी आपण आता याला सोयीच्या साईडनं पूर्ण शिलाई व्यवस्थित मारून घेणार आहे. हे बघ परफेक्ट आपण आता याची शिलाई मारून घ्यायची. एकदम व्यवस्थित बघा, कुठंच कमी जादा होत नाही. आपण परफेक्ट मापं घेतलेला आपलं ब्लाऊज फिटिंगला सुद्धा आपल्याला वेळ लागत नाही. हे पहा खालच्या साईडनं आपल्याला समज घ्यायचं आहे. हे पहा परफेक्ट मला खालच्या साईडनं 20 घ्यायचं आहे पाठीमागचा भाग. हे पहा 20 बराबर घेतलेले आणि पूर्ण मी खुणा करून घेतलेला आहे. आणि समोरच्या साईडनं 10 घ्यायचं आहे. माप परफेक्ट घ्यायचं. हे ब्लाऊजचं माप मी पूर्ण म्हणजे त्यांचं हे पहिलंच ब्लाऊज शिवत होते, पूर्ण मी अंगावरच माप घेतलेलं आहे कस्टमरचं. हे पहा बोटनिक ब्लाऊज शक्यतो अंगावरच माप घ्यायचं. असं म्हणजे ब्लाऊज आलं आहे आणि आपण त्याच्यावर माप घ्यायचं हे कधीच करायचं नाही. बोटनिक ब्लाऊज असलं ना कस्टमरचं माप पूर्ण आपण अंगावरच घ्यायचं, म्हणजे मोजूनच घ्यायचं, तरच ब्लाऊज व्यवस्थित बसतो. कटोरीच्या ब्लाऊजचा त्याचा म्हणजे वेगळं वेगळं असते, त्याच्यामुळं अंगावरच माप घ्यायचं. पूर्ण मी आता ही फिटिंग अशी करून घेतलेली आणि उलट्या साईडनं सुद्धा मी आता हा ब्लाऊज करून घेतलेला आहे. आपण आता हे पहा आणि फिटिंग करताना बी हे सगळं सारखंच आलं पाहिजे. असं सारखं आलं नाही ना मग आपल्या लांब बाहीला कशा आड्या पडत्या. हे पहा परफेक्ट मी आता 6.5ची फिटिंग आहे. बघा फिटिंगला सुद्धा वेळ लागत नाही. माप आपण व्यवस्थित टाकलं ना फिटिंग करायला काही वेळ लागत नाही. हे पहा आता हा बोटनिक ब्लाऊज आहे, याची फिटिंग आहे 11ची फिटिंग आहे, कारण मी एक्स्ट्रा अर्धा इंच शिल्लक घेणार आहे. कारण आपल्या बोटनिक ब्लाऊजचं कवा आपण शिल्लकच ठेवायचं. 11.5ची फिटिंग म्हणजे 11ची फिटिंग होती, मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलेले. थोडंफार लूज झालं तर डबल एकदा आपण शिलाई नंतर मारून घ्यायची. मग हे पहा परफेक्ट मी कसं आहे बघा फिटिंग पण बघा किती छान आलेली आहे. आणि परफेक्ट आपण इथं व्यवस्थित फिटिंग करून आता याची घेणार आहे. मी काढल्या साईडची सुद्धा फिटिंग करून घेणार आहे. आता हे पहा परफेक्ट आपली ही साईडसुद्धा अशी तयार झालेली बघा
किती वेळसुद्धा लागलेला नाही. परफेक्ट आपण आता पूर्ण याची शिलाई मी इथं मारून घेतलेली आहे. मी आता ह्या साईडनं सुद्धा याची बाही पूर्ण जोडून घेणार आहे. परफेक्ट मी पूर्ण ब्लाऊज आता इथं तयार करून घेतलेला आहे. बघा पाठीमागचा गळा एकदम सुंदर आलेला आहे. मी आता याला इस्त्री करून घेतली ना, हा कॉटनचा ब्लाऊज आहे, एकदम असा छान दिसन. मग बघा पाठीमागच्या साईडनं आपलं 16च आलेलं आहे. मी पहिलं मोजलं होतं कट करताना 17 होतं आणि आता ब्लाऊज असा माझा पूर्ण तयार झालेला आहे. मी 16 घेतलेले. आता समोरचा हे पहा, समोरून सुद्धा बघा उंची आपली आलेली आहे 14.5ची आणि पाठीमागचा भाग 1 इंच खालच्या साईडनं जादाच आहे. हे पहा परफेक्ट मी बघा गळा ते एकदम व्यवस्थित येऊन गेलेलं आहे. आपला ब्लाऊज इथं तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा ब्लाऊज कसा वाटला नक्की सांगा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.